आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत. अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये सुनील देशपांडे सर आलेले आहेत. सर, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद. श्रोते हो, सुनील देशपांडे सरांची ओळख करून द्यायची झाली तर ते विज्ञान भारती आणि विज्ञान मराठी परिषदेसाठी सांगली जिल्ह्याचे समन्वयक म्हणून काम करतात. नवनवीन कार्यक्रम विज्ञानाच्या दृष्टीनं ते सांगली जिल्ह्यामध्ये घेऊन येतात आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रती जागृती, आवड निर्माण करायचं काम ते प्रामुख्यानं करतात. याच विषयी आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांचा आजपर्यंतचा या विज्ञान क्षेत्रामधला प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तर सर, सांगली जिल्ह्यामध्ये मराठी विज्ञान परिषद आणि विज्ञान भारती या दोन्ही संस्थेचं काम करत आला आहात आणि अनेक प्रोजेक्ट या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून तुम्ही राबवले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये. तर या कामाची सुरुवात कुठून झाली? खरं तर लहानपणापासूनच विज्ञानाची ही खूप आवड होती. म्हणजे वडिलांपासूनच ती देणगी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. वडील प्राध्यापक वॉलचंद कॉलेजमध्ये राहिले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर होते आणि खूप लहानपणापासून घरामध्ये सगळी अशी प्रोजेक्टची इक्विपमेंट्स, काही ट्रान्झिस्टर्स, कॅपॅसिटर्स, अशा भरपूर साऱ्या गोष्टी असायच्या आणि त्याच्यामुळं त्या गोष्टी काय आहे त्याचं एक नाही म्हटलं तरी कुतूहल निर्माण झालं आणि प्रत्येक गोष्टी एकमेकाला जोडत त्या अगदी खराब करून टाकण्यापर्यंत, त्याच्यासाठी मार्क होऊन इथपर्यंत सगळ्या गोष्टी त्या केलेल्या आहेत आणि त्यातनं आवड निर्माण झाली. आणि त्यांचे प्रोजेक्ट करायची पद्धत, त्यांच्याकडे येणारे विद्यार्थी त्यांना ते समजावून सांगत असत आणि खूप मुलं म्हणजे डिप्लोमाची, डिग्रीची आमच्या घरात कायम असायची. म्हणजे अगदी रात्री 11-11 वाजेपर्यंत वडील खडू आणि फळा घेऊन त्यांना सतत एक बाहेरच्या खोलीमध्ये सांगत असायचे आणि ते मी बघत असायचं की ऑब्व्हियसली ते समोर गेलं की तिथे कसं सांगतायत, काय सांगतात, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अंगामध्ये शिरलं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्या आधी ही आकाशवाणीशी नाळ म्हणजे त्यांच्यापासूनच जोडली गेलेली आहे. कारण 74 साधारण 73 ते 82 पर्यंत आकाशवाणीमध्ये इंजिनियर म्हणूनच त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर मग वॉलचंद कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून जॉईन झाले. त्यामुळं अगदी राजकोटपासून रत्नागिरीपर्यंत, सांगली इत्यादी ठिकाणी त्यांनी आकाशवाणीमध्ये काम केलं होतं. म्हणजे आमच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये घरचेच पाहुणे आलेत असं म्हणायला हरकत नाही. अगदी निश्चित. अगदीच माझी मिसेस पण आकाशवाणीमध्ये अनाउन्सर म्हणून तिनं काम केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स कानावरती पडत गेलं लहानपणीपासूनच. निश्चितच. आणि त्यातूनच तुम्हाला आवड निर्माण झाली. मग तुमचं शिक्षणही इंजिनिअरिंगमध्येच केलेलं आहे तुम्ही का? नाही, माझं BSc इलेक्ट्रॉनिक्स झालं. त्या अर्थात इलेक्ट्रॉनिक्समध्येच. त्याच्यानंतर MSc साठी मी कोल्हापूर युनिव्हर्सिटी मी 2दा CET क्रॅक केली. त्याच्यानंतर MBA साठी पण प्रयत्न केला, पण कालांतरानं वडिलांच्या थोड्याशा दुर्धर आजाराच्या मुळं त्यांचं निधन झालं आणि त्यामुळं मला पुढं जाता आलं नाही. आणि त्यानंतर माझी आवड थोडीशी संकुचित करण्यात आली, म्हणजे झाली आपोआप. आणि त्यानंतर मी सर्व्हिसमध्ये जॉईन झालो. आता जवळजवळ 26 वर्ष मी वॉलचंद कॉलेजमध्ये काम करतोय. आणि ही आवड जपण्यासाठी मधला काळ थोडासा निघून गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा ते वारा अंगात आलं आणि काम सुरू झालं म्हणता येईल. पुन्हा कसं काय सुरू झालं? म्हणजे काही अशी घटना घडली का की पुन्हा तुम्हाला इकडे वळावं असं वाटलं आणि यामध्ये जाऊन घुसून काहीतरी काम करू वाटलं? ते काम करत असताना इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट किंवा इतर ठिकाणी मी सातत्यानं काम करत होतोच. आणि जेव्हा मुलं प्रोजेक्टसाठी किंवा याच्यासाठी बरेच शिक्षकांना कधी वेळ असायचा नसायचा, तर त्यासाठी ते माझ्याकडे पाठवायचे की यांच्याकडनं हे समजून घ्या किंवा काही असेल. अशा पद्धतीचं असताना मी त्यांना सातत्यानं गाईड करत होतो. त्यांचे प्रॅक्टिकल्स बघत होतो किंवा प्रॅक्टिकल्स त्यांना काही अडचणी असायच्या त्यांना समजून सांगायच्या. अगदी PhDच्या विद्यार्थ्यांच्या पण काही प्रोजेक्टमध्ये मी त्यांना मदत करत होतो. तर त्यामुळं त्यांना मला ती पहिल्यापासूनच आवड होती. माझं वाचन होतं आणि अभ्यास सतत माझा चालूच असतो. म्हणजे त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी शिकणे, ती इम्प्लिमेंट करणे आणि त्याच्यासाठी इंडस्ट्रीयल काही लोकांना मदत करणे किंवा हे लोक विचारतात किंवा हे कसं होईल, अशा काही तज्ज्ञांच्या बरोबर उठबस असल्यामुळं त्यांच्याबरोबर नवीन टेक्नॉलॉजीशी सातत्यानं चर्चा होत असते. त्यामुळं त्या टेक्नॉलॉजी शिकण्यामध्ये आणि त्या इतरांना समजावून सांगण्यामध्ये आवड निर्माण झाली. आणि मग मराठी विज्ञान परिषद आणि विज्ञान भारती या संस्थांशी तुमचा संबंध आला कसा? खरं तर ती मोठी गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये मराठी विज्ञान परिषद ही पुन्हा त्याच्याशी एक वडिलांची जुनी संबंधित गोष्ट आहे. मराठी विज्ञान परिषदेचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर ज्येष्ठाज जोशी, ज्यांना पद्मभूषण
न सन्मानित केलं गेलेलं आहे, भटनागर अवॉर्डनी सन्मानित केलं आहे. ते जवळजवळ 135 विद्यार्थ्यांचे PhD गाईड आहेत. अरे वा. आणि 100+ पेटंट्स त्यांनी स्वतः केमिस्ट्रीमधले घेतलेले आहेत. बर. ही फार मोठी दिग्गज व्यक्ती आहे. वडिलांचे खास मित्र असल्यामुळं त्यांचं घरी येणं जाणं असायचं. वडील गेल्यानंतर देखील ते घरी येतात, आमच्या गप्पा व्हायच्या आणि असं वाटत नसायचं की एवढ्या मोठ्या व्यक्तीशी आपण बोलतोय. म्हणजे अतिशय विद्याविनयनं शोभते याला दुसरी तोड नाही तर जयश्राज काका, एवढंच त्याच्यामध्ये मी म्हणू शकेन. ते जेव्हा घरी येतात आणि जेव्हा चर्चा करतो की जसा परिस्पर्श होतो त्यांचं एक बोट लागतं आणि विज्ञान अंगामध्ये शिरतं असं म्हणल्यासारखं व्हायचं. आणि मग त्यांच्याशी काही गोष्टी बोलताना मग त्यांना मी विचारलं की अरे आता वडील गेले तर त्यांच्यासाठी मला काहीतरी असं मोठं काहीतरी सुरू करायचं त्यांच्या नावानं, की मला असं वाटतं की मी एक राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करावी. आणि इन बिटवीन म्हणजे या मधल्या काळामध्ये एक 10 वर्ष मी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानमध्ये संचालक म्हणून मी काम करत होतो. अनेक विद्यार्थ्यांशी सातत्यानं कॉन्टॅक्टमध्ये विद्यार्थी यायचे आणि त्यांचे कुतूहल आमच्या शाळेमध्ये ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये बघत होतो की अरे हां, पण ह्याच्यापेक्षा मोठी काहीतरी आपण त्यांना व्हिजन दिली पाहिजे. आणि आपल्या सांगलीसारख्या ठिकाणून साधारण एक 100 तरी सायंटिस्ट इस्रोमध्ये जावेत अशा एक प्रेरणेनं आमचे अध्यक्ष आम्ही असे सातत्यानं वेगवेगळे उपक्रम करूया आणि असं काहीतरी पुढे जाऊया. आणि याच्यामध्ये जयश्राज जोशी जेव्हा आले तेव्हा काकांना मी विचारलं की याच्यासाठी मी काय करू. तर ते म्हणले तुला 1 लाख रुपये देतो, ते मुलांसाठी तू कर काही करायचं. पण हे करत असताना म्हटलं अरे मला नका देऊ म्हणलं पैसे, पण आपण संस्थेमध्ये ठेवू. मग माझ्या घरातून वेगवेगळ्या लोकांकडून वगैरे असे सगळ्यांचे त्यांच्या नावानं जवळपास 5-1 लाख रुपयाची अमाऊंट जमली. ती आम्ही प्रतिष्ठानमध्ये संस्थेला देणगी स्वरूपात दिली आणि त्या रकमेतून भविष्यात आपण मोठी स्पर्धा घेऊन आपण सुरू करूया म्हणलं राज्यस्तरीय स्पर्धा. कारण ह्याचा दुसरं कारण असं जाणवलं ते असं की मी जेव्हा भावाच्या परीक्षेला मुलाला पुण्याला घेऊन जात होतो त्यावेळेला असं लक्षात आलं की तिथं बराच वेळ आपल्याला बाहेर उभं राहावं लागतं पालकांना वगैरे, आणि आपल्या जवळपासच्या एरियामध्ये कुठेही अशी मोठी स्पर्धा होत नाही. तर इथल्या विद्यार्थ्यांना त्यांचा प्रवास, त्यांचा खर्च कमी करून इथं आपण चांगलं काय देऊ शकतोय त्याच तोडीचं, तर अशी स्पर्धा आपण निर्माण करूया. आणि सुदैवानं तो लगेचच त्याच वर्षी योग आला आणि आम्ही म्हणजे त्याला मयुरीची मोठी साथ मिळाली म्हणायला हरकत नाही, मिसेसची. आणि तिनं आणि मी दिवस रात्र राबवून खूप साऱ्या गोष्टी म्हणजे प्रश्नपत्रिका काढण्यापासून 3 प्रकारच्या स्पर्धा त्याच्यामध्ये घेतल्या. एक MCQ टेस्ट घेतली 120 मार्कांची. दुसरी स्पर्धा घेतली ती विज्ञान आणि निबंध स्पर्धा. आणि तिसरी स्पर्धा घेतली म्हणजे राज्यस्तरीय विज्ञान उपकरण निर्मिती स्पर्धा. पहिल्यांदा ही स्पर्धा कधी तुम्ही घेतली, सुरुवात कधीपासून झाली? 2018 मध्ये सुरुवात केली. बर. कोविडच्या आधी सुरुवात झाली, कोविडमुळे 1-2 वर्ष बंद झाली, परत सुरू केली. आणि तुमच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ तुम्ही हो त्यांच्या नावाने ही स्पर्धा अरेंज सावरकर करता. प्रतिष्ठान आयोजित प्राध्यापक कैलासवासी दिलीप देशपांडे राज्यस्तरीय स्पर्धा या नावानं ही स्पर्धाचं आयोजन केलं. आणि याच्यातून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे साधारण आम्ही 57,000 रुपयाची दरवर्षी बक्षिसं या स्पर्धेतून देतो. आणि ही थोडीशी मोठी अचिव्हमेंट आहे आमच्या दृष्टीनं, पण याच्यापेक्षाही जास्त कसं काही देता येईल असा विचार करत असताना आम्हाला मिरजेचे खाडे संकुलचे म्हणजे आपले सुरेशदादा खाडेंचे पण शाळेचं आपल्याला मिळालं. स्वातीताई खाडे तिथे आणि त्यांचे रोकडे सर म्हणून आहेत, त्यांच्याशी मध्ये कॉन्टॅक्ट झाला. त्यांच्या इथे मध्ये लिटिल सायंटिस्ट ही आमच्याच प्रेरणेनं घेतलेली स्पर्धा त्यांनी आत्ताच पार पाडली. आणि त्याला जे काही प्रशिक्षक लागतात किंवा पूर्णपणे जी काही मदत लागते ही या पद्धतीनं आम्हाला देण्यात खूप आनंद झाला आणि ती स्पर्धा तिथेही राबली. म्हणजे ह्याची व्याप्ती थोडी थोडी वाढत चाललेली आहे. म्हणजे प्रतिसाद जास्तीत जास्त मिळत चाललेला आहे. नक्कीच. सुरुवात केली तेव्हा प्रतिसाद कसा होता आणि आता कसा आहे त्याबद्दल काय सांगाल? प्रतिसाद हा खूपच आम्हाला खूप धडपड करायला लागली. म्हणजे असं वाटलं की 15 दिवसामध्ये शेवटच्या की आता काही संख्या येते का नाही येते इथपर्यंत ती अवस्था होती, शेवटची धाकधूक. मग त्याच्यासाठी मी वेबसाईट पण तयार केली. वेबसाईट तयार करून गुगल फॉर्म तयार करून खूप ठिकाणी तो समाज माध्यमांवर प्रसारित केला आणि त्यातून आपल्याला अगदी 4 दिवसाच्या अलीकडे खूप प्रतिसाद मिळाला. म्हणजे पहिल्या परीक्षेला साधारण 100 ते 150 विद्यार्थी बसले आणि त्यात MCQ म्हणजे 3 स्पर्धांना वेगवेगळी आपण बक्षिसं दिली होती. म्हणजे पहिल्या स्पर्धेला
पहिला क्रमांक 5,000, दुसरा 3,000 रुपये आणि तिसरा क्रमांक 2,000 रुपये आणि उत्तेजनार्थ 2 बक्षिसं 1,000 रुपये. 3 विभाग वेगवेगळे कशा दृष्टीनं पाडले गेले होते? म्हणजे जी मुलं अभ्यास करून मार्क पाडतात, ज्यांच्या लक्षात चांगलं राहतं किंवा भरपूर वाचन आहे, त्यांना ही MCQ टेस्ट देणं खूप चांगलं असतं. ती चांगल्या पद्धतीने हे त्याच्यामध्ये क्रमांक मिळवतात. विज्ञानाची म्हणजे त्यांच्या 5वी ते 7वी एक गट आहे, 8वी ते 10वी एक गट आहे, असे 2 गट आपण त्याच्यामध्ये केलेत वयानुसार. आणि 5वी ते 7वीचा त्यांचा एक्झिस्टिंग सिलेबस अच्छा, याच्यावर आधारित आणि 8वी ते 10वीचा सिलेबस याच्यावरच आधारित प्रश्न उत्तर असतात. अच्छा, त्यामुळं खालच्या मुलांना वरच्या वर्गाचा अभ्यास करता येऊ शकतो आणि वरच्या मुलाला खालचा अभ्यास झाला असतो पण त्याला ते लक्षात असावं लागतं, त्याचा रिव्ह्यू होतो. आणि अशा दृष्टीनं हे सगळं विज्ञानाच्याच रिलेटेड सगळे प्रश्न असतात. बरोबर आहे. त्यामुळं ह्या परीक्षांना चांगला प्रतिसाद पण मिळाला. चांगले विद्यार्थी या स्पर्धेतून खूप चांगले मार्क, म्हणजे आम्हाला विशेष म्हणजे आम्ही हे सगळं एका दिवसात तपासून एका दिवशी रिझल्ट लावला. अरे वा. म्हणजे याच्यामध्ये आमच्या सार्वजनिक सगळ्या शिक्षकांचं याच्यामध्ये मोठं योगदान आहे की एका दिवसात सगळे आम्ही बसलो आणि त्यामध्ये आमचे सगळ्या शिक्षकांनी ते पेपर तपासून त्याच दिवशी रिझल्ट लावून आम्ही तो वेबसाईटला अपलोड पण केला. अरे वा. म्हणजे ही एक पहिली स्पर्धा झाली. दुसऱ्या स्पर्धेमध्ये असं वेगळं होतं की ऐनवेळी आम्ही विषय देणार त्या ठिकाणी, तर ते विषय दिल्यानंतर म्हणजे विज्ञान विषय देणार, त्याच्यावर मुलांनी 1 तासामध्ये निबंध लिहायचा. बरं. अशी स्पर्धा कुठंच झाली नाही की निबंध लिहायचा, पण तो निबंध लिहायचा आणि त्याच्यानंतर तो त्यांनी परीक्षकांसमोर समजावून सांगायचा. अरे वा. म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन पण त्याच वेळी व्हायचं. अच्छा, म्हणजे त्याचा अभ्यासच पाहिजे त्यासाठी. ऐनवेळी दिलेले फळ्यावर दिलेले विषय, म्हणजे विषय कुठले आहेत हे माहीत नाही, पण त्या मुलाचं अवांतर वाचन चांगलं असेल, विज्ञान विषयक वाचन चांगलं असेल तर तो निबंध लिहू शकतो 1 तासाभरामध्ये. त्याच्यानंतर 1 तास त्याला वेळ दिला जाईल विचार करायसाठी आणि मग तो त्याने तिथं सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन स्किल पण याच्यामध्ये बघितलं जातं. आणि मला पण उदंडच प्रतिसाद आला. 50 ते 60 विद्यार्थी या परीक्षेला बसले स्पर्धेला आणि त्याचाही रिझल्ट असा आम्ही एका दिवसातच हे केला. त्यासाठी परीक्षक मिळवणे ही मोठी कसरत होती आणि एवढा पेशन्स ठेवून परीक्षक दिवसभर थांबून त्यांचं सगळ्यांचं ऐकायचं, याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टीम केल्या आणि त्या परीक्षकांनी मला खूप चांगली साथ दिली. आणि सगळे म्हणजे शालेय शिक्षक कोणी नव्हते, सगळे इंडस्ट्रीयल प्रोफेशनल्स आणि प्राध्यापक या मंडळींना घातलं, कारण त्यामध्ये शालेय शिक्षकांना ॲड करणं त्या ठिकाणी चुकीचं होतं, कारण वेगवेगळ्या शाळेची मुलं आलेली होती. त्यामुळे हे परीक्षक त्यांच्याही म्हणजे बाहेरचे होते. जेवढ्या उत्साहानं मुलं या स्पर्धेमध्ये सहभागी होत होती तेवढ्याच उत्साहानं तुमची टीम पण काम करत होती. असं दोन्ही हा समन्वय साधला तर ती स्पर्धा खूप उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे पार पडते. नाहीतर मग रिझल्टला खूप वेळ लागला, मुलांना त्याची वाट बघण्यात, उत्सुकता ताणण्यात, परत मुलांना कंटाळा येतो. या सगळ्याचा विचार करून तुम्ही मुलांचा विचार करून या स्पर्धा घेता हे ऐकून मला खूप आनंद वाटला खरं तर, कारण तुम्ही पण तेवढंच मेहनत घेता आणि आनंदानं ते काम करता. खूप छान आहे आणि हा अनुभव खरंच खूप छान आहे. यातून छोटे वैज्ञानिक तयार व्हायचा बेस तुम्ही तयार करताय असं म्हणायला हरकत नाही. आणि सांगलीसारख्या शहरामध्ये मुलांना विज्ञानाच्या दृष्टीनं एवढं जागृत करणं, त्यांच्यामध्ये अभ्यास करण्याची वृत्ती निर्माण करणं, संशोधक वृत्ती निर्माण करणं, यामध्ये मोठा हातभार या निमित्तानं नक्कीच लागत असणार आहे सर. तर हा झाला तुमचा स्पर्धेचा अनुभव झाला. आणि तिसरी स्पर्धा म्हणजे मॉडेल मेकिंग. अच्छा. त्या तिसऱ्या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य असं की मुलं स्वतः उपकरण निर्मिती करून आणणार. ती मुलं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ती प्रेझेंट करतील. म्हणजे ती विज्ञान जत्राच त्याला आम्ही नाव दिलं होतं सुरुवातीला. अगदी जत्रेसारखी मुलं त्या ठिकाणी सगळे अशी असायची आणि इतकी उत्साहानं, लहान मुलांचा तर उत्साह इतका ओतप्रोत भरलेला असायचा की माझं उपकरण बघा तुम्ही, मी काय काय केलं, आणि त्याला सांगण्यामध्ये इतका आनंद असतो की खूप चांगल्या रीतीनं ते कोण समोर येते मी त्याला कसं सांगतोय असं त्यांना झालेलं असतं. आणि त्यांना त्यामुळं त्यांच्यामध्ये विज्ञानाबद्दल किंवा अभ्यास करण्याबद्दल एक कुतूहल निर्माण झालेलं असतं आणि ते खूप चांगलं आम्हाला वाटतं. ते केल्यानंतर आम्हाला मनाला समाधान वाटतं की अरे आपण काहीतरी केलंय. नक्कीच. खरं तर विद्यार्थी आपण जर सक्षम घडवले तर येणारी पुढची पिढी नक्कीच जागृत संशोधक वृत्तीच्यानी सक्षम निर्माण होते आणि त्यातूनच खरं तर चांगले नागरिक आणि चांगले वैज्ञानिक सुद्धा निर्माण होतील. निश्चितच. सांगलीसारख्या शहरातून तुमचं जे ध्येय आहे की दरवर्षाला 100 तरी वैज्ञानिक निर्माण व्हावेत इथून, आणि सांगलीतून 100 वैज्ञानिक इस्रो DRDO मध्ये जावेत, म्हणजे असं एक संकल्पना घेऊन आपण स्वप्न घेऊन चाललो.
मग प्रेरणा आपल्या मागं काही असू देत, मग ते जसं मागं वडिलांची प्रेरणा असेल किंवा ज्येष्ठा जोशींची प्रेरणा असेल किंवा जे आपण काम करतो त्यातनं असं लक्षात आलं आहे की आपल्याला मूळ संकल्पना विज्ञानाच्या मूळ पोचत नाही आहेत, आपल्याला चांगल्या पद्धतीनं पोचवल्या गेल्या पाहिजेत मुलांकडे आणि त्यांची आवड निर्माण व्हायला पाहिजे, तर ते पुढं काहीतरी करतील. त्या कन्सेप्टमध्ये जर पहिल्यांदा समजून घेण्यामध्ये चुका झाल्या तर ते त्यांना मार्ग त्यांचा भटकतो. बरोबर. आणि त्यामुळं आपल्याला त्यांना ते समजून सांगायचं फार गरज असते. विज्ञानाचा बेसच पक्का केला. आणि हाताने करून बघितल्याशिवाय विज्ञान पक्क होत नाही. नक्की नक्की. आणि त्यातली मजा कळत नाही खरं मजा तर. कळत नाही. आणि जसजसे आपण प्रयोग करत जातो तसशी मजा अजून जास्त येते आणि त्यामध्ये अभ्यास करावा वाटतो, अभ्यास वृत्ती वाढत जाते खरं तर. निश्चितच. आणि त्यांचं जे कुतूहल आहे त्याचं पण निराकरण होतं आणि त्यातला आनंद खूप छान आहे. नाहीतर त्यांचे प्रश्न जर अनुत्तरित राहिले तर त्यांची प्रगती कुठेतरी खुंटते आणि नंतर ते प्रश्न निर्माण व्हायचेच बंद होतात. त्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांना जर उत्तरं मिळत गेली तर नक्कीच विद्यार्थी पुढे पुढे जाऊन नवनवीन प्रश्न निर्माण करून त्यांचं निराकरण करून त्याच्यातून काहीतरी मिळवून ते पुढे जातात. आणि आजकालच्या मुलांना प्रश्न खूप पडतात तसं पाहायला गेलं तर. हो. फार क्युरियस आहेत मुलं. प्रत्येक गोष्टीकडे ते चाणाक्ष बुद्धीनं बघतात, त्यांना प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं त्यांना हवी असतात. आईवडिलांना, आपल्या शिक्षकांना आणि बिनदिक्कतपणे ते प्रश्न विचारत असतात. खरं तर ही मुलं खरी हुशार आहेत. ज्यांना प्रश्न पडतात ती माणसं काहीतरी धडपडत असतात. विज्ञानामध्ये प्रश्नालाच महत्व आहे. अगदी अगदी. आणि त्यांच्या कुतूहलाचं निराकरण करायचं काम या निमित्तानं होतं. आणि नुसतेच ते प्रयोग करून ते सादर करणारे विद्यार्थी वेगळे आणि ते बघायला येणारे आणि त्यातून काहीतरी शिकून जाणारे विद्यार्थी पण भरपूर असतात. म्हणून ती जत्रा होती ना, ती त्यासाठी आलेली असते. आणि त्यातून एका विद्यार्थ्यानं आज जर प्रेझेंटेशन दिलं तर उद्या त्या एका विद्यार्थ्याकडून प्रेरणा घेऊन 10 विद्यार्थी प्रेझेंटेशन द्यायला पुढच्या वर्षी तयार होत असतील नक्की. तुम्हाला हा फरक जाणवला का कधी, की त्यांची संख्या वाढते आहे वर्षानुवर्ष? हो, खूप वाढते. आपल्या भागामध्ये आता याची संख्या खूप वाढायला, लोक वेगवेगळ्या संस्था आणखीन आमच्या संस्थेमध्ये कशा चांगल्या पद्धतीनं होईल ह्याच्यासाठी आमच्याबरोबर चर्चा करतात आणि आम्ही त्यांना त्या पद्धतीनं आणि त्यांच्यासाठी देखील मदत करतो. म्हणजे असंही काही नाही की विज्ञान सगळ्यांचाच विकास व्हायला पाहिजे, सगळ्यांकडेच आम्ही कसं मदत करू शकू ह्याचा आमचा या दोन्ही संस्थांमार्फत प्रयत्न असतो. पालकांसाठी काय सांगाल तुम्ही, की तुमच्या विद्यार्थ्याला विज्ञानाविषयी कुतूहल जर निर्माण करायचं असेल आणि त्याला जर या विषयाची ओळख करून द्यायची असेल तर त्यांनी कसे प्रयत्न केले पाहिजेत या दृष्टीनं? पालकांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं वैयक्तिक स्वतः नाही देता आली तरी शिक्षकांच्या तर्फे किंवा अशा त्यांना अनुत्तरित करू नये. स्वतः अभ्यास करून स्वतः अभ्यास करून शोधणं प्रत्येक वेळा शक्य होत नाही, कारण त्यांची काही लिमिटेशन्स असतात. प्रत्येक जण विज्ञान क्षेत्रातला असू शकत नाही आणि आपल्याकडचा जो वर्ग आहे हा वेगवेगळ्या स्तरात डिवाइड झालेला आहे. बरोबर आहे. त्यामुळं आम्ही सगळ्या स्तरातल्या लोकांना कसं पोचू याच्यासाठी जास्त करून खेडेपाड्यातली मुलं असतील किंवा कमी शहरातली मुलं असतील यांच्यापर्यंत पोचण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. खूप चांगला उपक्रम आहे हा. खरं तर एखादं काम आपण करायला घेतलं नव्यानं तर प्रत्येक वेळी ते स्मूथली होईल असं नाही. अनेक हर्डल्स पण येत असतात, अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. असे काही प्रसंग आले का? हो, नक्की आले. सुरुवातीला आपल्याकडे कुठली गोष्ट करायची म्हणली की विरोध हा असतो आणि मग त्या विरोधाला असला तरी आपल्याला एखादं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर सगळ्यांना बरोबर पण घेऊन जायला लागतं आणि ती अचिव्हमेंट करणं एक चॅलेंजिंग असतं ते. आणि ते आम्हाला ते जाणवलं त्या काळामध्ये सुरुवातीच्या की हे करणं अरे फार अवघड वाटतंय, पण असं न होता ते आम्हाला नंतर एक साथ मिळत गेली आणि सगळ्यांनी सपोर्ट केला आणि आम्हाला खूप चांगलं यश मिळालं. पण ते यशावर आम्ही समाधानी नाही आहे, कारण याच्यापेक्षाही मोठ्या आपण समाधानी राहिलो तर अजून पुढे जायच्या वाटा थांबतील. नक्की. त्यामुळे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं, फक्त केवळ नावासाठी नाही किंवा याच्यासाठी नाही, तर इथल्या लोकांना त्याचा नक्कीच उपयोग करून द्यायला पाहिजे. जो उद्देश आहे तुमचा की इस्रोमध्ये आपल्या सांगलीचे वैज्ञानिक असावेत आणि आपल्या सांगलीचं नाव जगाच्या पाठीवरती गाजावं, तर या दृष्टिकोनातून तुम्ही कामाला लागलेले आहात आणि आता नव्यानं सुरुवात झालेली आहे म्हणायला हरकत नाही. अजून खूप मोठा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे आणि त्यासाठी बरेच तुमचं प्लॅनिंग झालं असेल. अजून काही नवीन उपक्रम आहेत का डोक्यामध्ये? नवीन उपक्रम आता आम्ही मराठी विज्ञान परिषद आणि विज्ञान भारती ह्याच्याशी जोडलं गेलेलो आहे. याच्यामधून आपल्याला बऱ्याच त्यांचे उपक्रम त्यांनी जे ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहेत ते उपक्रम आपल्याला सांगलीमध्ये कसे राबवता येतील याच्यावर मंथन चालू आहे. त्यांच्या काही स्पर्धा आहेत, त्या स्पर्धा पण आपल्याकडे घेता येतील.
जास्तीत जास्त मुलांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स निर्माण करून देणे, त्यांना त्याच्यामध्ये भाग घ्यायला उद्युक्त करणे आणि गरज पडली तर त्या पद्धतीचं मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हा आमचा त्यातला मोटो आहे. अगदी खूप छान. आणि मराठी विज्ञान परिषद आणि विज्ञान भारतीचे जे काही पुढचे प्रोजेक्ट्स आहेत ते सांगलीमध्ये इम्प्लिमेंट व्हावेत आणि त्यातून आपल्या सांगलीतल्या विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळावं आणि ते विद्यार्थी पुढं जावेत असं सगळ्यांनाच खरं तर वाटतं आहे. आणि हा तुमचा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल. तर यानंतर मी वळेन स्पेस ऑन व्हील्स. आपण अनेक वृत्तपत्रांतून ऐकत असतो, न्यूज चॅनेलवरती पाहत असतो, अनेक बातम्या येत असतात की स्पेस ऑन व्हील्स भारतभर येते आहे आणि आपले पंतप्रधानजी पण आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही जा आणि स्पेस ऑन व्हील्सचा अनुभव घ्या, त्यातून तुम्हाला अवकाश आणि विज्ञान यांच्या बऱ्याच गोष्टी बघायला शिकायला मिळतील. तर याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये खूपच आहे. विद्यार्थ्यांमध्ये म्हणण्यापेक्षा आपल्यासारख्या मोठ्या माणसांना पण स्पेस ऑन व्हील्स आली की कधी एकदा बघायला जाऊ असं वाटतं आणि उत्सुकता असते आणि त्याचा आनंद खूप वेगळा असतो. कारण जे आपल्या नजरेला दिसतं, नजरेच्या पलीकडे जे आहे ते शोधायला मानवाला खरं तर खूप आवडत असतं. शोध ही जननी आहे प्रगतीची असं म्हणायला हरकत नाही. या शोधाच्या माध्यमातूनच खरं मानव प्रगती करत आलेला आहे. मोठी माणसंही तेवढ्याच आनंदानं स्पेस ऑन व्हील्स बघायला येतात. स्पेस ऑन व्हील्स सुरुवातीला सांगलीत आणावे असं तुमच्या डोक्यात कधी आलं? ही विज्ञान भारती ही आपल्या पूर्णपणे भारताच्या लेवलची एक मोठी संघटना आहे. त्याचे साधारण 250च्या जवळपास वेगवेगळ्या पूर्ण भारतामध्ये केंद्र आहेत. नॅशनल लेवलची संघटना. मागच्या वर्षी त्याची MITच्या जो डोम आहे याच्यामध्ये 3000 कार्यकर्त्यांबरोबर याचं 6वं अधिवेशन पार पडलं. त्या अधिवेशनामध्ये मी गेलो होतो, मलाही त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं होतं. अरे वा. आणि खूप मोठ्या शास्त्रज्ञांबरोबर बोलायची मला संधी मिळाली. वा वा. आणि ह्याच्यातून त्यांचे नवीन नवीन उपक्रम कळाले. आणि सांगली जिल्हा समन्वयक म्हणून नंतर माझी निवड केली. त्याचं कारण म्हणजे आमचे संपर्क, म्हणजे ज्याला प्रांत संपर्क असे त्याच्यामध्ये एक भाग आहेत आणि जिल्हा समन्वयक. तर आमचे प्रांतमध्ये मीना माळगावकर, मानसी माळगावकर मॅडम ह्या पुण्यामधून ऑपरेट करतात आणि प्रांत म्हणून आपले डॉक्टर SG कुलकर्णी सर की जे पूर्वी ABVPचं काम करत होते आणि त्यांच्याबरोबर मीही लहानपणी 5-7 वर्ष ABVPचं काम केलं आहे. तर त्यामुळं ते नंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्यामध्ये गेल्यानंतर माझा त्यांचा संपर्क तुटला आणि नंतर जेव्हा इथे आले आणि मी राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धा जी आम्ही घेतोय त्याच्यासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. आणि तेव्हा लक्षात आलं की अरे तू एवढं मोठं काम करतोयस, तू विज्ञान भारतीचं काम सांगलीमध्ये सुरू केलं पाहिजे, आपण हे करूया. ठीक आहे म्हटलं, आपण करूया. विज्ञानाचं कुठलंही काम असू दे, आपण आहोत असं म्हणून मग त्याच्यामध्ये आम्ही एकत्र आलो आणि वेगवेगळे उपक्रम जे VVM म्हणून स्पर्धा आहेत त्याच्यासाठी आम्ही करतो काम. स्पेस ऑन व्हील्स हा जो कार्यक्रम आहे हा इस्रो आणि विज्ञान भारती याच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केला जातो. यावेळी पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या सायन्स पार्कमध्ये 19-20 ऑक्टोबर 2024 या वेळेला या कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं. म्हणजे इथंच त्याचं उद्घाटन झालं आणि त्याच्यामध्ये इस्रोचे ज्येष्ठ निवृत्त वैज्ञानिक की जे आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे सहकारी होते, अरुण कुमार सिन्हा ते आले होते, प्रवीण तुपे आले होते जे सायन्स पार्कचे संचालक आहेत, हरीश कुमार आले होते, श्री प्रसाद विज्ञान भारतीचे क्षेत्रीय समन्वयक आहेत ते आले होते. मगाशी जसं म्हणलं मानसी माळगावकर मॅडम ह्या पुणे विभागीय सचिव विज्ञान भारतीचे आहेत, अमोल देशपांडे, विठ्ठल गायकवाड आणि पराग क्षीरसागर, अक्षय केळकर या इतर सर्व लोक याच्यामध्ये प्रतिनिधी कार्यकर्ते म्हणून उपस्थित होते. मग याच्यामध्ये नॅशनल लेवलचे काही लोक असतात विज्ञान भारतीमध्ये की ज्यांनी स्पेस ऑन व्हील ही साधारण 2.5 वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे त्यांच्याकडे इस्रोनं या 6 अशा मोठ्या गाड्या तयार केलेल्या आहेत की ज्या 40 फूट लांब आहेत. म्हणजे हे वळवणं किंवा हे करणं हे खूप अवघड काम असतं. मोठी गाडी आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 60 ते 70 वेगवेगळी उपकरणं ठेवलीत की जे खरोखर सॅटेलाइटचे आहेत तसे रिप्लिकेट मॉडेल्स आहेत. आणि ते कसे आहेत, काय आहेत, उपकरण पूर्णपणे छान लाइटिंग वगैरे करून ॲक्च्युली चंद्रयान कसं पृथ्वीभोवती फिरत गेलं किंवा ते चंद्राभोवती कसं पोहोचलं असे सगळे डेमो मॉडेल्स याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि ते बघायला अतिशय उत्तम आहे. सुरुवातीला इस्रोची गाडी येणार, काय गाडी बघायला जायचं आहे, असं काय असतं त्याच्यामध्ये बघायला, असा 2 मिनिटं आम्हालाही वाटून गेलं.
पण ते वाटून गेल्यानंतर म्हणजे नंतर बघितलं की अरे हे याला कसा प्रतिसाद मिळेल आपल्याला इथं, हे काय बघायला येणार गाडी लोक, म्हणजे गाडी म्हणजे नक्की काय आहे, मग हे काय वेगळं बघायचं आहे, याला लोक येतील बघायला, हा कसला उपक्रम विज्ञान भारतीनं चालू केला आहे. असं हे 2 मिनटं खरं वाटून गेलं. मग नंतर कुलकर्णी सर किंवा आमचे राजीव पुजारी सर किंवा बाकीचे संजीव कुलकर्णी सर आस्कीचे, ते सगळे मिळून आम्ही जेव्हा चर्चा केली आणि तेव्हा मीटिंग आम्ही सारख्या घेत असू की नाही आपल्याला हे करायचं आहे आणि ह्याचा प्रतिसाद बाहेरच्या राज्यांमध्ये वगैरे उत्तम येतो. मग तेव्हा आम्ही त्याचे व्हिडिओ बघितले की इस्रोची व्हॅन म्हणजे नक्की काय येतं आणि काय प्रतिसाद मिळतो. तेव्हाही आम्हाला लक्षात आलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. मग ही गाडी पुण्यातून जसं म्हटलं तसं सुरुवात झाली आणि 27 डिसेंबरला सांगलीमध्ये पहिल्यांदा आटपाडीमध्ये ही गाडी आली. म्हणजे सांगलीमध्ये आम्ही 13 ठिकाणी गाडीचं नियोजन ठेवलं होतं वेगवेगळ्या शाळांमध्ये. यावर्षी मागच्या 27 डिसेंबरला सुरुवात झाली. म्हणजे आता जसं मगाशी म्हणलं ना, ही 20 ऑक्टोबरला पुण्यातून निघाली गाडी. पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर असं करून ही गाडी सांगलीतून मग कोल्हापूरला गेली आणि नंतर एक दिवस गॅप होता म्हणून भिलवडीला. म्हणजे तब्बल 4.5 महिने एकही दिवस या गाडीचा, एकच दिवस ब्रेकडाऊन झाली होती गाडी म्हणून, अदरवाईज एकही दिवस खाडा नाही, न थांबता ही गाडी अविरत वेगवेगळ्या शाळांमध्ये उभी होती. आणि प्रतिसाद कसा मिळाला तिला? प्रतिसाद तर म्हणजे अजून थांबावी आमच्या गावामध्ये असा. सांगलीमध्येच खुद्द 4 ठिकाणी थांबली गाडी. म्हणजे शाळांना पण एक जबाबदारी दिली होती. नुसतं असंच नाही की शाळांना जबाबदारी, म्हणजे कसं आहे की त्यांना एक 15 कलमी कार्यक्रम दिला होता आणि ती कुठली संस्था उचलते किंवा नाही हाही मोठा प्रश्न होता. कारण त्यांना ते खर्च तर काही विज्ञान भारती देणार नाहीये, तो शाळांनी खर्च करायचा होता. पूर्ण अगदी 40 फूट 50 फूट लांब चार्जिंगची वायर, गाडी उभी करणारी, वर फलक, गाडी आत येते का नाही, 40 फूट गाडी, 15 फूट उंच गाडी आत वळतीये, एवढं मोठी ती जागा पाहिजे. उभारल्यानंतर त्या गाडीला आपल्याला बरोबर सगळे विद्यार्थी इन आउट होतात का नाही तेवढी मोठी जागा. त्याच्यानंतर त्या शाळेने जवळपास 50 शाळांना जवळच्या कॉन्टॅक्ट करायचा होता आणि तिथल्या सगळे विद्यार्थी ही स्पेस ऑन व्हील गाडी बघायला त्या शाळेत येणार. मग त्याचं नियोजन अगदी गाडीचं स्वागत ढोल ताशांपासून सगळं अगदी उत्तम करायचं आहे, अशा रीतीचं ते सगळं नियोजन होतं. आणि आपल्या इथल्या सगळ्या शाळांनी अप्रतिम रीतीनं नियोजन केलं. आणि हे नियोजन करणाऱ्या पहिल्या 3 उत्तम शाळांना नंतर जो कार्यक्रम पुण्यामध्ये संपन्न झाला, सांगता कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये ह्या 3 शाळांना बक्षीस देण्यात आलं आणि मोठं इस्रोचं आणि विज्ञान भारतीचं सर्टिफिकेट प्रदान करण्यात आलं. आणि त्याच्यासाठी तिथले विद्यार्थी, व्हॉलंटियर्स, आता ह्याच्यासाठी गरज काय आहे तर काही शिक्षक व्हॉलंटियर्स जे बघायला येतील ते नुसते बघून जातील, त्यांना कळणार काय. मग हे प्रत्येक गोष्ट काय बघितलं हे कळण्यासाठी सांगायला मुलांना आम्ही तयार करायचं होतं. म्हणजे प्रत्येक शाळेतले 20-20 व्हॉलंटियर्स शाळेने द्यायचे, पण त्यांना ट्रेनिंग द्यायचं. प्रत्येक पार्ट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रोज रात्री 9 वाजता मीटिंग असायची. म्हणजे 10 जिल्हे, त्याचे मुख्य ठिकाण म्हणजे आटपाडी, सांगली, जत, कवठेमंकाळ वगैरे, पलूस, वेगवेगळ्या ठिकाणी ती गाडी जाणार. तिथे प्रत्येक ज्या शाळेनं ही जबाबदारी घेतली आहे तिथल्या सगळ्या व्हॉलंटियर मुलांना हे सगळं ट्रेनिंग ऑनलाईन पुण्यातनं रात्री दिलं जायचं. आणि ती मुलं 4-5 दिवस आधी तयारी करायची, पाठांतर करायची, अभ्यास करायची. म्हणजे प्रत्येक मॉडेल त्यांना विभागून दिलेला होता आणि ती मुलं प्रत्येक मॉडेलचा अभ्यास करायची की जी 2-2, 3-3 ठिकाणी उभारणार आहेत. आतल्या प्रत्येक मॉडेल भोवती 1 किंवा 2 विद्यार्थी. आणि हे सगळे मॉडेलचा अभ्यास केलेला ती मुलं येणाऱ्या प्रत्येक मुलाला, पालकांना, पाहणाऱ्या येणाऱ्या लोकांना सगळ्यांना ते समजून सांगायचे. अरे वा, किती छान उपक्रम आहे हा. अतिशय छान. म्हणजे त्या मुलांना इस्रोच्या पूर्णपणे वेगवेगळ्या उपकरणांची माहिती, सॅटेलाईटची माहिती झाली या निमित्तानं. मग ही मुलं खेड्यातली असू देत, शहरातली असू देत, यात कुठलाही भेदभाव नाही. आणि या मुलांनी अतिशय उत्तम रीतीनं तयारी केली आणि राज्यस्तरीय किंवा इतर स्पर्धांमध्ये चंद्रयानाची इतके मॉडेल्स तयार झाली यावेळेला. त्यांना खूप म्हणजे सगळे असे बहुतांशी मुलांनी अशा पद्धतीचीच उपकरणं तयार केली. याचा रिफ्लेक्ट आम्हाला तिथं दिसला. नक्की. म्हणजे नुसतीच आली स्पेस ऑन व्हील्स मुलांनी बघितल्याने गेली असं नाही, तर त्याचा इम्पॅक्ट जाणवला आणि मुलांवरती त्याचा मोठा प्रभाव पडलेलाही दिसून आला.
आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये विज्ञान भारती आणि मराठी विज्ञान परिषदेचे सांगली जिल्ह्याचे समन्वयक सुनील देशपांडे यांची मुलाखत आपण ऐकत आहोत. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. कार्यक्रमातून आता मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया. नमस्कार.